सासू सुनेचे नाते खूप खास असते। या नात्यावर आधारित अनेक मालिका आणि सिनेमे कायम बनत असतात। पडद्यावर अनेक अभिनेत्रींना सासू सुनेच्या रोलमध्ये आपण पाहिले आहे। मात्र खऱ्या आयुष्यातही मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्यामध्ये सासू सुनेचे नाते आहे। आज आम्ही अशाच काही सासू सुनेंच्या जोड्यांची माहिती तुम्हाला देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सुरेखा आणि स्मिता तळवलकर, वृत्तनिवेदिका, अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका, लेखिका, वितरक अशा सर्व क्षेत्रात भरपूर यश मिळवणारी चतुरस्र अभिनेत्री म्हणजे स्मिता तळवलकर। त्यांचे धाकटी सून, गडबड घोटाळा, खट्याळ सासू नाठाळ सून, चौकट राजा हे चित्रपट गाजले। त्यांनी अस्मिता चित्र नावाची निर्मिती संस्था चालू केली। या संस्थेमार्फत त्यांनी कळत नकळत, तू तिथं मी, सावत माझी लाडकी, सातच्या आत घरात असे दर्जेदार चित्रपट बनवले। त्यांचा मुलगा अंबर तळवलकर ह्याचे लग्न सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा तळवलकर ह्यांच्याशी झाले आहे। सुरेखा ह्यांचे सातच्या आत घरात, तिन्ही सांजा, फॅमिली कट्टा, पांघरुण हे चित्रपट गाजले आहेत। तसेच त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्येही काम केलंय। प्रतिभावान सासू सुनेची जोडी म्हणून स्मिता आणि सुरेखा ह्यांचा उल्लेख केला जातो। शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी, छोट्या पडद्यावर सोनपरीची भूमिका साकारून घराघरात पोचलेल्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी। सोनपरीप्रमाणे त्या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहेत। राजा शिवछत्रपती या मालिकेपासून ते फर्जत, पावनखिंड या चित्रपटांमध्येही त्यांनी जिजाईबाईंची भूमिका साकारली आहे। मृणाल कुलकर्णींच्या एकुलत्या एका मुलाचं नाव विराजस आहे। तो सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। विराजस ह्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्याशी 2012 साली लग्न केलं। तेव्हापासून मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू सुनेची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय झाली आहे। सुभेदार या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे या तिघांनी एकत्र काम केलं होतं। मराठी सिनेविश्वातील आदर्श सासू सुनेची जोडी म्हणून दोघींकडे पाहिलं जातं। हेमलता बाणे आणि अर्चना पाटकर, मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ आणि सालस अभिनेत्री म्हणून अर्चना पाटकर प्रसिद्ध आहेत। त्यांनी आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इनामिना डिका, आनंदी आनंद, लप्पाछप्पी अशा गाजलेल्या चित्रपटात अभिनय केलाय। तसेच आभास हा, पुढचं पाऊल, आई कुठे काय करते या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय। त्यांचा मुलगा आदित्य पाटकर ह्याचे लग्न अभिनेत्री हेमलता बाणे हिच्यासोबत झालं आहे। अभिनेत्री हेमलता बाणे ही आम्ही सातपुते, इवलासा खोपा, नवरा माझा भवरा, चल धरपकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्यसावित्री, लाऊकालात यांसारख्या तब्बल 29 चित्रपटात झळकली आहे। लाऊकालात या चित्रपटात अर्चना पाटकर आणि हेमलता बाणे या सासू सुनेच्या जोडीने एकत्र काम केलं आहे। सुलभा देशपांडे आणि अदिती देशपांडे, नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलभा देशपांडे। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलंय। विरासत, गमन, भूमिका, इंग्लिश विंग्लिश, जैत रे जैत, चौकट राजा, सलाम बॉम्बे यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत। सुलभा देशपांडे ह्यांचे चिरंजीव निनाद देशपांडे ह्यांनी अभिनय क्षेत्र निवडले आहे। शिवाय त्यांची पत्नी अदिती देशपांडे सुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहे। अदिती देशपांडे ह्यांनी मायबाप, पक पक पकाक, जोगवा, वजनदार, दशक्रिया, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय। याशिवाय त्यांनी फुलाला सुगंध मातीचा या मराठी, तर मैं मायकी चली जाऊंगी, तुम देखते रहियो, रिश्ता लिखेंगे हम नया आणि पेहरेदार पिया की या हिंदी मालिकांमध्ये काम केलंय। अशा प्रकारे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे ह्यांची सूनबाई अदिती देशपांडे सुद्धा दिग्गज अभिनेत्री आहेत। अमृता बने आणि अश्विनी एकबोटे, आपल्या नृत्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच अश्विनी एकबोटे। त्या देबू, महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तबधी, आरंभ, कॉफी आणि बरंच काही या मराठी चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या। तसेच दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, अहिल्याबाई होळकर, उंच माझा झोका, असंभव या मालिका त्यांनी गाजवल्या होत्या। 22 ऑक्टोबर 2016 रोजी पुण्यातील भरतनाट्य मंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली। आता त्यांचा मुलगा शुभंकर एकबोटे सुद्धा अभिनेता म्हणून नाव कमवत आहे। शुभंकर ह्यांनी अभिनेत्री अमृता बाणे हिच्याशी लग्न केलं। या दोघांनी कन्यादान या मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारली होती। याच मालिकेच्या सेटवर ते प्रेमात पडले आणि 2024 साली त्यांनी लग्न केलं।
अश्विनी एकबोटे ह्यांची सून असलेल्या अमृताने 7व्या मुलीची 7वी मुलगी, कन्यादान, रंग माझा वेगळा, प्रेमाची गोष्ट या मालिकांमध्ये काम केले. उमा भेंडे आणि श्वेता महाडिक. उमा भेंडे ह्यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी जबरदस्त अभिनयाने 70च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. त्यांनी 50हून अधिक मराठी चित्रपटात काम केले. तसेच मराठी सोडून अनेक हिंदी, तेलुगू भाषेतील चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आम्ही जातो आमच्या गावा, भालू, शेवटचा मालुसरा, मधुचंद्र, चटक चांदणी, आपण यांना पाहिलत का, प्रेमासाठी वाटेल ते, आई थोर तुझे उपकार अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. त्यांच्या मुलाचे नाव प्रसाद भेंडे आहे. प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. प्रसादची पत्नी श्वेता महाडिक ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्वेताने सुजाता, बालिका वधू, श्रीनगर, स्वाभिमान, कृष्णदासी, गुड्डन तुमसे ना हो पाएगा या हिंदी मालिकांमध्ये काम केले. तसेच लोकमान्य या गाजलेल्या मराठी सिनेमात तिने लोकमान्य टिळक ह्यांच्या पत्नी सत्यभामाबाईंची भूमिका साकारली होती. श्वेता फक्त अभिनेत्री नसून उत्तम चित्रकार आहे. तसेच तिला विविध कलाकुसर करण्याचा छंद आहे. सीमा चांदेकर आणि मिताली मयेकर. अभिनेत्री सीमा चांदेकर या अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आई आहेत. सिद्धार्थ आणि त्याच्या आईचं खूप जवळचं नातं आहे. सिद्धार्थ त्यांच्या नावापुढेही आईचं नाव लावतो. सिद्धार्थ आणि सीमा या मालिकेच्या जोडीने जीवलगा मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केलं आहे. मिताली मयेकर हिने बालकलाकार म्हणून अनुबंध, असंभव, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका अशा मालिकांमध्ये काम केलंय. नंतर तिचे उर्फी, यारी दोस्ती, #प्रेम, फर्स्ट क्लास साभाडे हे चित्रपट गाजले आहेत. मिताली आणि सीमा या सासूसुना सोशल मीडियावर अनेक वेळा एकत्र दिसत असतात. ऋता आणि मुग्धा शहा. लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शहा यांनी अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलंय. त्यांनी बेदुणे 4.5, माहेर माझे पंढरपूर, खबरदार, पारक, कर्तव्य अशा असंख्य चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांचा मुलगा प्रतीक हा दिग्दर्शक आहे. त्याने सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्याशी लग्न केले. ऋताने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर ती फुलपाखरू या मालिकेमुळे घराघरात पोचली. तसेच तिचे अनन्या, टाइमपास 3, सर्किट हे चित्रपट गाजले. मुग्धा आणि ऋता या सासूसुना अनेक पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र पाहायला मिळतात. रोहिणी हट्टंगडी आणि अवनी देशपांडे. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून रोहिणी हट्टंगडी ओळखल्या जातात. त्यांनी इंग्लिश, हिंदी, मराठी, तेलुगू, मल्याळम, तामिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये काम केले. हॉलिवूडमधील बाफ्टा हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी तब्बल 150हून अधिक नाटकांमध्ये आणि 80हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. अर्थ, सारांश, गांधी, बाईपण भारी देवा, अग्निपथ, मुन्नाभाई या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. 4 दिवस सासूचे, होणार सूद मी या घरची या गाजलेल्या मालिकांमधून रोहिणी हट्टंगडी घराघरात पोचल्या. रोहिणी हट्टंगडी ह्यांचा मुलगा असीम ह्याने रायटर डायरेक्टर अवनी देशपांडे हिच्यासोबत लग्न केलं आहे. अवनी देशपांडे हिने मेरी प्यारी बिंदू, हिचकी, बुलबुल अशा गाजलेल्या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर आणि स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून काम केलंय. पुढे तिने ट्रायल बाय फायर या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं. अशा प्रकारे रोहिणी ह्यांची सून अभिनेत्री नसली तरी सिनेसृष्टीत पडद्यामागे काम करत आहे. शांता जोग आणि उज्ज्वला जोग. दिग्गज मराठी अभिनेत्री शांता जोग ह्यांचे तारामंडल, उसना नवरा, तुझे आहे तुझपाशी, भावबंधन, अंगाई, सुंदर मी होणार, आराम हराम आहे, वराडी आणि वाजंत्री हे चित्रपट खूप गाजले. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग हे शांता जोग ह्यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी अभिनेत्री उज्ज्वला जोग ह्यांच्याशी लग्न केलं. या गोजीरवाण्या घरात, कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन, तू तेव्हा तशी अशा अनेक मालिकांमधल्या उज्ज्वला जोग ह्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. शिवाय सूर्याची पिल्ले, ढोल ताशे, लुकाछुपी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केलंय. एका अपघातात शांता जोग ह्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची सून उज्ज्वला ह्यांना त्यांचा सहवास लाभला नाही. तर या होत्या मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सासू सुनांच्या जोड्या. या यादीत कोणती जोडी राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.